की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते. परंतु मग पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे, शक्ती प्रदर्शन आहे का? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन, घाई करू नका. पहिलं मराठी घेऊ आणि मग तुमच्याही दे. मॅम, पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे, मग ते शक्ती प्रदर्शन कशासाठी, असाही सवाल उपस्थित केला जातो. शक्ती प्रदर्शन नाहीये, सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही, तो प्रेमही असतं, नातीही असतात. त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? त्या देशात अजूनही लोकशाही आहे. हो, there are allegations against him that he has manipulated त्यांनी सांगितलंय ना. मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी. आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू. काल रवींद्र वायकरांना समज होतं, आज रोहित पवारांना, उद्या केशरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं. आता मी जे बोलले त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आभारी आहे मी तुमची. कारण का डेटा संबंधित अनेक नेते आहेत, पण फक्त माझा एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल? माझा ह्यांचा उत्तर पूर्ण नाही झालेला अजून. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल, थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देते. मी शॉर्टकट्स घेत नाहीये आणि इंग्रजीला मी जरूर उत्तर देईन. पहिलं मराठी संपू द्या. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत, अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय.